नगरसेवक तथा भाजपाचे एकनिष्ठ शिलेदार माननीय राजेंद्र आवटे, समाजसेवक संजय आवटे व भाजपा युवा मोर्चाचे भुसावळ शहर अध्यक्ष माननीय गौरव आवटे परिवारातर्फे मकर संक्रांती व कंडारी यात्रोत्सव निमित्त समस्त नागरिकांना हार्दिक शुभेच्छा। महाकाल सरकार मेरे महाकाल सरकार, महाकाल सरकार मेरे महाकाल सरकार। माघार घेतलेले आहे श्रीमती चौधरी प्रिया ओझराज यांनी त्यांचा अर्ज माघार घेतलेला आहे। त्यामुळे सध्या आपल्याकडे 2 अर्ज वैध आहेत। एकाच व्यक्तीने त्यामुळे आपण हे वैध नामनिर्देशन पत्र राहिलेले आहेत। त्यांची नाव श्रीमती कर सुनीता कृष्णधन आणि दुसरे कॅन्डिडेटचे नाव आहे श्रीमती नारखेडे शैलजा पुरुषोत्तम। निर्णय अधिकारी तो भुसावळ यांच्याकडे माननीय सचिन संतोषभाऊ चौधरी गट नेता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांनी सदरची निवडणूक प्रक्रिया ही मतपत्रिकेवर म्हणजे बॅलेट पेपरवर गुप्त पद्धतीने घेण्यात यावे असे पत्राद्वारे सूचित केलेले आहे। तथापि मी सध्या जे वाचन केलं की 5 मार्च 2005 महाराष्ट्र नगरपालिका नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 कलमनुसार जी उपनगराध्यक्ष पदाची जी निवडणूक प्रक्रिया शासनाने विहित केलेली आहे जी राजपत्रामध्ये आहे त्यामधील 7(3) नुसार हात वर करून मतदान द्यायचं आहे। त्यामुळे माननीय पीठासीन अधिकारी यांच्या वतीने यांनी केलेली विनंती ग्राह्य धरता येणार नाही अशी आहे। आता यामध्ये वर्णनाप्रमाणे पहिलं जे नाव आहे श्रीमती कर सुनीता कृष्णधन यांची हे उमेदवार उपनगराध्यक्ष पदासाठी आहेत। यांना हात उंच करून मतदान करायचं आहे। हात कोपऱ्यापासून कानाजवळ न घेता पूर्ण उंच करायचा आहे। आणि दुसरं हो मी उमेदवाराचं नाव घोषणा करेन त्यानंतर त्यांच्या बाजूने ज्यांना मत द्यायचं आहे त्यांनी आपला उजवा हात किमान डोक्याच्या वरती उंच करायचा आहे। त्याचं फोटो सेशनही होणार आहे आणि व्हिडिओ शूटिंग होणार आहे। त्यामुळे कृपया लगेच हात वर करून लगेच खाली करू नका। 1-2 मिनिटं थांबा, आम्हाला फक्त ती नावं आणि संख्या मोजायची आहे। त्यामुळे माझी सन्मानित सदस्यांना विनंती आहे मी प्रथम उमेदवाराचं नाव घेईन त्यानंतर ज्यांना मत द्यायचे त्यांनी आपला हात कानाच्या वरती किमान डोक्याच्या वरती 2 मिनिटं धरावा। माननीय नगराध्यक्ष महोदय निवडणूक प्रक्रिया सुरू। पहिल्या उमेदवाराचं नाव आहे श्रीमती कर सुनीता कृष्णधन यांना मतदान द्यायचं आहे त्यांनी हात वर करावा कृपया त्यांना विनंती आहे। शैलजा पुरुषोत्तम आजच्या या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी दोन उमेदवार होते त्यांचा आपण मतदान प्रक्रिया पार पाडलेली आहे। माननीय पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष यांच्या परवानगीने त्यांच्या संमतीने मी आता आपण जे मतदान घेतलेले आहे त्याबाबत मी आपल्याला सांगू इच्छितो। या मतदान प्रक्रियेमध्ये तटस्थ उमेदवार तटस्थ जे राहिलेले सदस्य ते 4 राहिलेले आहेत। श्रीमती कर सुनीता कृष्णधन यांना 15 मते पडलेली आहेत, 15 जणांनी मतदान केलेलं आहे। आणि श्रीमती नारखेडे शैलजा पुरुषोत्तम यांना 32 मते किंवा 32 जणांनी मतदान केलेलं आहे। सर्वात जास्त मते श्रीमती नारखेडे शैलजा पुरुषोत्तम यांना मिळाल्यामुळे माननीय पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष यांच्या वतीने त्या उपनगराध्यक्ष पदासाठी निवडून आल्याचे जाहीर करतो। आता यानंतर लगेच
आपली नामनिर्देशित सदस्य पदासाठीची प्रक्रिया पार पडेल. माननीय जिल्हाधिकारी तो जळगाव यांच्याकडे ज्यांच्या गटातर्फे ज्यांचे नाव आहे त्यांना सन्मानाने इथं बोलून घ्यावा. नाही डिक्लेअर करा. उपनगराध्यक्ष जे झाले ना त्यांचे सत्कार आधी करून घ्या नगराध्यक्षांचा अर्थ आणि मग हे फक्त डिक्लेअर करायचे 5 एक मिनिट डिक्लेअर मग सगळ्यांचा त्या सदस्यांना बोलून घेण्यात आहे. माननीय पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष यांच्या वतीने मी नामनिर्देशित सदस्याबाबतची प्रक्रिया आपल्याला सांगू इच्छितो. महाराष्ट्र नगर परिषदा पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मधील तरतुदीनुसार त्याचबरोबर राजपत्रातील तरतुदीनुसार माननीय नामनिर्देशित सदस्यांच्या बाबत आपल्या नगर परिषदेमध्ये एकूण सदस्य 50 आहेत आणि 1 नगराध्यक्ष असे 51 सदस्य आहेत. या सदस्यापैकी यांनी गट स्थापन करून माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केलेले आहे. त्यानुसार माननीय जिल्हाधिकारी तो यांच्याकडे महाराष्ट्र नगर परिषदा व नगरपंचायती नामनिर्देशन सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत नियम 2010 चे कलम 3 अन्वये ही सर्व प्रक्रिया पार पाडलेली आहे. त्यांनी जे गट स्थापन केलेले आहेत त्यामध्ये भारतीय जनता पार्टी यांनी 27 सदस्यांची नोंदणी केलेली आहे. त्यांना अनुज्ञेय जी सदस्य संख्या आहे ती 3. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अपक्ष यांनी 6 सदस्यांचा गट फॉर्म केलेला आहे. त्यांना अनुज्ञेय स्वीकृत सदस्यांची संख्या 1 आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट व अपक्ष एकूण नोंदणी झालेल्या सदस्य संख्यांची संख्या आहे 14. अनुज्ञेय स्वीकृत सदस्यांची संख्या आहे 1. असे एकूण 5 नामनिर्देशन सदस्य आपल्या इथे नियुक्त होणार आहेत. त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे जिल्हाधिकारी यांच्याकडे नोंदणी केलेल्या सदस्यांची संख्या आहे 27. अनुज्ञेय स्वीकृत सदस्यांची संख्या आहे 3 आणि माननीय पीठासीन अधिकाऱ्यांच्या वतीने जे माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडून जे नामनिर्देशन किंवा जे स्वीकृत सदस्यांची शिफारस झालेली आहे त्यांची नावे मी वाचतो. डॉक्टर प्रसाद वासुदेव बोंडे, श्री नितीन बाबूराव धांडे, श्री संजय कुमार सुशील कुमार नाहटा. त्याचबरोबर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि अपक्ष यांनी माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे नोंदणी केलेल्या सदस्यांची संख्या 6. अनुज्ञेय स्वीकृत सदस्यांची संख्या 1. स्वीकृत सदस्य पदासाठी प्राप्त उमेदवाराचे नाव श्री संतोष त्र्यंबक चौधरी. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट व अपक्ष यांनी माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे नोंदणी केलेल्या सदस्यांची संख्या 14. अनुज्ञेय स्वीकृत सदस्यांची संख्या 1. यामध्ये माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडून माननीय स्वीकृत सदस्य पदासाठी प्राप्त उमेदवारांची नावे 1. श्री चौधरी संतोष छबिलदास, श्री दुर्गेश नारायण ठाकूर, कुमारी नंदिनी अनिल चौधरी, श्री उत्तम शिवराम सुरवाडे. यापैकी श्री सचिन संतोषभाऊ चौधरी गट नेता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी पत्राद्वारे माननीय पीठासीन अधिकारी तथा माननीय नगराध्यक्ष यांना स्वीकृत सदस्यपदी श्री संतोष छबिलदास चौधरी यांच्या नावाची शिफारस केली असल्याने माननीय पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष यांच्या परवानगीने यांच्या वतीने मी नामनिर्देशित सदस्यपदी डॉक्टर प्रसाद वासुदेव बोंडे, श्री नितीन बाबूराव धांडे, श्री संजय कुमार सुशील कुमार नाहटा,
श्री संतोष चौधरी, श्री चौधरी संतोष छबिलदार हे नामनिर्देशित सदस्यपदी त्यांची निवड झाल्याची माननीय पीठासीन अधिकारी तथा मुख्याधिकारी तथा नगराध्यक्ष यांच्या वतीने जाहीर केलं. भुसावळ शहराची एक भारतामध्ये ओळख व्हावी म्हणून अनेक कामे एकता भुसावळ की विशेषता याच्यामध्ये एक शांतीचं प्रतीक म्हणजे कबूतर आहे. हिरवं शहर, भुसावळ शहर, सुंदर शहर असं शिल्प भुसावळ येथील RPI जिल्हा अध्यक्ष माननीय राजू सूर्यवंशी, माजी नगरसेविका पूजा राजू सूर्यवंशी व विद्यमान नगरसेवक माननीय रोहन राजू सूर्यवंशी तथा समस्त सूर्यवंशी परिवारातर्फे मकर संक्रांती व कंडारी यात्रोत्सव निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. महाकाल सरकार मेरे महाकाल सरकार, महाकाल सरकार मेरे महाकाल सरकार, महाकाल सरकार मेरे महाकाल सरकार. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.